नमस्कार भावना, मी आहे मराठी गेमर. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तर भावना, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जमेल तर कमेंट करा आणि बेल ऐकन दाबायला विसरूच नका. तर भावना, इथे काय होतं, मी माझ्या मित्राला बोलवतो आणि तेवढ्यात मी बघतो माझ्याकडे G18 आणि MP30ची स्कीम भेटलेली आहे. तर भावना, हे बघा मी जाम खुश होतो. मला ABS फुकट भेटलेला. बोललो चला आज CS रँकच केलं. तर मी घेतलं CS रँक आणि त्यानंतर मी प्रोफाईल चेक केला, हॉनर स्कोअर वगैरे. तर हॉनर स्कोअर माझा एकदम 100च होता आणि रेकॉर्डिंगमध्ये गेलं 100 हॉनर स्कोअर. मी काय बोललो, आता माझ्या मित्राला हे टाकलं रिक्वेस्ट, पण कोण आलाच नाही. मी बोललं जाऊ दे मरुदे, स्टार्ट करू माझ्या. पण मी स्टार्ट केली. हा ना, प्लीज लाईक करा, शेअर करा. तर माझ्या टीममेटमध्ये आले 3 year old आणि एक माणूस आलेला, काय माहिती वाचता नाही मला. तेवढ्यात माझं एवढं पिंग हाय झाला ना भावना. तर बघा तुम्हीच बघा, मी उडी मारतो आता. तर बघा उडी मारीन तर हवेतच राहील. हे बघा एवढा पिंग हाय झाला ना, हवेतच राहिलं मी. बघा तुम्ही स्वतः बघून घ्या आत्ता कुठं माझं हे झालं नेट. तर भावना, तुम्ही बघू नका, ही माझी नूब आयडी आहे. नंतर मी प्रो आयडीने व्हिडिओ टाकेन. सध्या मी नूब आयडीने बघते खेळून, प्लॅटिनमवर आहे ना मी. त्यानंतर मी बंदाला शोधायला गेलो, बंदा तिथे नव्हता. बघितला मी शेवटी वर गेलो आणि माझ्या टीममेटने सगळ्यांनी रश टाकला. पण मला रश टाकायचे नव्हते, कारण का मी आहे 1 नंबरचा कॅम्पर. आता कॅम्पर आपल्याला बॉट बोलायचं नाही ना, आमचा कॅम्पर सगळे बॉट नसतात. तर हा 2 नंबर खाली करून एकटा बॅक होते. तेवढं मी पिंगच राहिलेलं. तर खाली वुकांग बनवून उतरलं. तर बघते तर काय, पुढं लाल मुलगा होता, त्याला असा घेतला पण झाला टीममेटनी किलच चोरला आणि डोका सटकला आणि पळालो मी. त्याच्यानंतर याला मला पाठवून एवढा डॅमेज दिला. नशीब फॉर्डमुळे वाचलो भावनं. ही बघा, ही पिवळी केली आहे ना, आईला हिच्या रे मी बसना. एवढ्यात माझं पिंग हाय. हे बघा माझं आहे केस ते पाठी, तर काही जात बी नाही. पण नशीब मी मेलो नाही. तेवढ्यात मला वाटला 2 नंबर नॉक झाला आहे आणि 1 नंबर आमचा प्रो होता, त्याने केलेलं घेतलं. तेवढ्यात 4 नंबर तिला घ्यायला गेला आणि दोघांनी मिळून नॉक केला. पण पहिला नंबर नॉक झाला, तिची HP 2 होती, त्याने एक तसे केला. त्यानंतर दुसरा राऊंड सुरू झाला, तेव्हा मी घेतला मशरूम आणि MP5. MP5चा 2 लेवल करायची आपली लायकी नाही, म्हणून मी असंच काय ते फालतू काही करत होतं, पिंग नाही नको व्हायला म्हणून. आणि नंतर मी काय केला, बघितलं आपल्याला भेटते काय. नंतर मी सरळ पळालो समोर. तर मग माझ्यासमोर एक आलेला माणूस जो ना हॅकरसारखा खेळत होता. आता तुम्ही त्यांचा गेम प्लेच बघा. तुम्ही सांगा मला एवढी रेंज असतं का, सांगा भावानं, सांगा. बघा आता मी जसा समोर जाऊ ना, बघा म्हणजे बघा मी गायडन्स सोडला पण एवढा डॅमेज होता मला. बघा मी ग्लुवॉल फोडला, ग्लुवॉल फोडून डायरेक्ट हिला माहीत होतं मी इथंच आहे. असं कसं होऊ शकतं का भावना? तुम्हीच बघा. आता माझ्या 1 नंबरनं मी एक्सपेक्ट करत होतो, पण 1 नंबर फालतू काय करत होता. 2 नंबर आला, 2 नंबरने ते केलेला टपकवला आणि नंतर हा नुबडा करत रश मारायला गेला. पण तेवढ्यात ते केलीने 1 नंबरला टपकवला आणि 2 नंबरनी केलीला टपकवला. तर आम्हाला माहीत होतं आम्ही हा राऊंड जिंकणार. तेवढ्यात 2 नंबर पण नॉक झाला. 4 नंबरनी कसा बसा करून रिवाईव्ह केला दोघांना पण. आणि नंतर मग दोघं मिडी मारत होती, तेवढ्या त्यांनी रश टाकला आणि ह्याच्याकडे होता M490. यांनी काढला राऊंड 4 नंबरने. तर भावांना तिसऱ्या राऊंडमध्ये मला भेटली P90. मी P90 घेतली आणि बाकी सोडलं. P90 मला काही सोडत नाही. त्याच्यानंतर भावानं यांनी मला एक गन दिली, त्याचं काय किंगफिशर दिली, त्याकडं गन मागितली थॉम्सन. त्याने मला किंगफिशर हातात पकडवली. तर भावानं काय करायचं, सगळे नुबडेच आहेत ना. तर मी इथं उभं राहिलं, माझा पिंग परत हाय झाला. काय होते कळत नाही, नेटच नाही मला. त्यानंतर गेलो अरे परत झाला आहे. हे काय वापरत नाही म्हणून. हे बघा माझा कॅमेरा ऑन झाला. त्यानंतर परत गेममध्ये गेलो. जर माझा कसा बसला
दिसला. तेवढ्यात मी एकदम समोर पळालं आणि किंगफिशर हातात घेतली. मला वाटलं कुठं आता लॉंग रेंज बंद येईल काय, तर ह्याला टप्पा तेवढा मी डॅमेज पाठवून भेटला आणि मी मुलं हा पाट्ट्याने नाही दिला. म्हणजे भावनं बघा, तिथून एकाने दिला, इथून एकाने दिला आणि दोघांनी पण मिळून मला मारला. तर ते झाल्यावर ना बघा, हा 1 नंबर गेला आहे. आता 1 नंबर 4 नंबर बघा HP बघा, आणि हा कोंबून असा मस्त डोलतो इकडे तिकडं. आणि हा बघा काय करतोय. आणि ह्याला लॉंग रेंजची गणच नको आहे. हा नुसता थॉम्सन घेऊन पळाला आणि हा पॉईंट आणि हाने बरोबर घेतला आणि हा 2 नंबर काही रेट करतो जा पळ. आता केली बघा तो पूर्ण कवरच्या बाहेर आहे आणि हा मेडिकेट मारतो ना बघा. नाही स्पेक्टेट करणं सोडलं आणि 1 नंबरला स्पेक्टेट करायला गेलो. 1 नंबरने काय केलं बघा, 1 नंबर गेला ड्रॉप उठायला. एवढ्यात मी बघितलं की 2 नंबरने घेतला वाटतं, नाही तर 4 नंबरने बघा काय करायला लागलं. त्यानंतर मी काय घेतलं असं बघा, एकाकडून मी भीक मागून P90 घेतली आणि वाट बघत होतो कोण देते काय. P90 एकाने टाकली, फटकन घ्यायला गेलो पण तेवढ्यात नीट झालं पण भेटली मला. 4 नंबर आलेला घ्यायला घेतली आणि सेट घेतली. डोक्यावर परिणाम, डबल वेक्टर तरी घ्यायची ना. मला रिक्वेस्ट टाकली मी, ब्लू वॉलचे कोण दिलेच नाही मला. त्याच्यानंतर मी डोक्यावर चढलं, तेवढा पिंगा झाला माझा. खाकलं त्यामुळे सॉरी बाबा, मला खोकला झाला आहे ना. खोकला झालं तर व्हिडिओ बनवायला लागते. तेवढ्यात मी तर बघायला गेलं स्कोप करून, ॲक्युरेसीच येत नाही भाऊ. काय करू काय मी, ACTला ॲक्युरेसी येत नाही आणि मारणार ॲक्युरेसी येऊन तेवढ्यात टीममेटने माझ्या मारला. त्याच्यानंतर तो नाव झाला. मी बघते बांधा दिसला स्कोप करून बघते लागते काय, तर लागला आणि एका शॉटमध्येच गेला जा. आणि ह्याला फटकन 2 सेकंद तरी येऊ गेला. 2 सेकंद देव केल्यानंतर मी ही सर्वात मोठी चूक हॅकरच्या समोर कधीच रस टाकायचं नाही. आणि मी याच्यासारखा हॅकर आता पुढे समोर माझ्या केली ती बघा. आता बघा भाऊ कशाने मारते ते मला, M1887 नाही. ह्या गननी एवढी लॉंग रेंज मारलेली का भावनं, तुम्हीच सांगा मला. त्याची रेंज किती असते, 10 मीटर. आणि हिने कुठं मारला बघा, तिथे घरावर होती आणि इथं मारला मला. काहीला तरी लॉजिक आहे भावना, काहीतरी लॉजिक असायला पाहिजे ना. त्याच्यानंतर टीममेटने काढला हे. माझी वेळ झाली भावांना. लाईक